अभी इस टॉपिक पर हम बाद में बात करते हैं, लेकिन उससे पहले आज भावानो गावात आमच्या सगळीकडे लाईट गेलेली, त्यामुळे मोबाईल मध्ये चार्जिंग पण नव्हतं. आता या कंडिशन मध्ये चार्जिंग करायचं कुठे हे प्रश्न पडलेला, आणि त्यात मोबाईल होती दोन, ते म्हणजे संत्याचा आणि माझा. डोक्यात यो विचार चालू असताना तेवढ्यात घराकडे युरिया येतो. घरात लाईट आहे काय विचारायला, कारण भावाच्या फोन मधलं पण चार्जिंग संपलेला. युरियाला माझी कंडिशन सांगितलं, युरियाच लावते जुगाड. भाऊ घेऊन डायरेक्ट पार्किंग मध्ये ट्रॅव्हल्स मध्ये चार्जिंग लावायला. आज संध्याकाळी मला साहेबांबरोबर जायचंय पुण्याला. गाडीमध्ये आलेल्या पहिला चार्जिंग लावून घेतोय, कारण आपल्याकडे वेळ पण कमी होता, कारण घरातून आपल्याला बॅग पण आवरायची. आपली आजची संध्याकाळची गाडी ही नसून ही आहे, संध्याकाळी निवांत जाय. फायनली बॅग तीन पॅक करून मी निघतोय स्टँडवर. तेवढा त्यांनी पण मला येतात बाय बाय करायला. त्यात बडजी भाऊ पण असली ऍक्टिंग चालू करतोय, टीव्ही सिरियलची नटनटी पण फिकी पडतात. भाऊची ऍक्टिंग बघून मला फिलिंग असेल की मी सासरवडीला चाललोय. तेवढ्यात आपलं सूरज भाऊ पण आहे. खरं सांगायचं तर मला पण बस मध्ये बसल्यावर कचवं झालं, कारण घरापासून मी मॅक्सिमम 15 दिवस लांब गेलोय, त्यापुढे कधी गेलो. आता स्टार्टिंगला एवढं व्हायचं, त्यामुळे काय विषय कराडामध्ये जीवन झालं. मी उठतोय डायरेक्ट पार्किंग मध्ये. झोप पण एवढी लागलेली असते, त्यामुळे युरिया पण उठवला नव्हता मला. निगडीच्या पार्किंग पासून आपल्याला केजे भाऊ येतात न्यायला. भाऊ बरोबर जातो मी त्यांच्या मित्राच्या फ्लॅट.